क्रिकेट प्रेमींनो, मित्रमैत्रिणींनो, कसे आहात तुम्ही सगळे? जेव्हा जेव्हा मी क्रिकेट कव्हर करायला परदेशात येतो, ग्राउंडवरती येतो, तेव्हा मला ग्राउंडचं दृश्य आजूबाजूला ठेवून शूटिंग करायला खूप आवडतं. कधी कधी त्याला परवानगी नसते, कधी कधी हवा तसं होऊन देत नाही. कारण एक सेकंद मी हा कॅमेरा इकडं तिकडं जरा हलवतो म्हणजे तुम्हाला कळेल. हे बघा, शूटिंग करायला मला खूप आवडलं असतं, परंतु या सेंच्युरियन स्पोर्ट्स सुपर स्पोर्ट्स पार्क सेंच्युरियनच्या आवारामध्ये आत्ता संध्याकाळी प्रचंड पाऊस पडतोय आणि त्यामुळे मला एका आडोशाला येऊन हे शूटिंग करायला लागतं आहे. हरकत नाही, तुमच्याशी संवाद होणं हे माझ्या दृष्टीने जास्त महत्त्वाचं आहे. पहिल्या टेस्ट मॅचकडे सगळ्यांचंच लक्ष होतं. बॉक्सिंग डे म्हणजे एक परंपरा आहे. त्या दिवशी जे क्रिकेटप्रेमी लोक आहेत, खास करून ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये ते 26 डिसेंबरला टेस्ट मॅच क्रिकेट बघायला अक्षरशः आतुरलेले असतात. आणि त्याच्यातसुद्धा मी म्हणेन थोडे आपण नशीबवान आहोत. त्याचं कारण सामन्याच्या पहिल्या दिवशी म्हणजे 26 तारखेला प्रचंड पावसाची शक्यता वर्तवली गेलेली होती आणि त्या मानाने पाऊस पडला नाही. म्हणून निदान 50-60 ओव्हरचा खेळ तरी आपल्याला बघता आला. हे म्हणत असताना तुम्हाला एकदा परत कॉल टू ॲक्शन देतो, कारण आपल्यातला संवाद चालू राहिला पाहिजे. याच्यासाठी माझं फेसबुक पेज, माझं इंस्टाग्राम चॅनल आणि त्याचबरोबर यूट्यूब चॅनल हे लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्ही बघत असणार, मला खात्री आहे. वर्ल्ड कपच्या वेळेला तर प्रचंड प्रतिसाद तुम्ही दिलेला होता, परंतु आत्ताच्या घडीला हा सपोर्ट असा चालू राहणं हे माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. नाणेफेक जिंकणारा कॅप्टन हा पहिली बॉलिंग घेणार, याच्यामध्ये काहीच आश्चर्य नव्हतं आणि तेच मला वाटतं टेंबा बहुमानी केलं. टेंबा बहुमाचं त्या बाबतीत नशीब चांगलं होतं की त्यांनी नाणेफेक जिंकली. भारतीय संघानं टॉसच्या अगोदर प्रसिद्ध कृष्णाला भारतीय संघाची मानाची टोपी भेट दिली आणि याचं महत्त्व असं आहे की प्रसिद्ध कृष्णाला आता टेस्ट प्लेयर म्हणून ओळखलं जाणार आहे. याचा परिणाम असा झाला की भारतीय संघानं 3 फास्ट बॉलर, एक ऑलराऊंडर शार्दूल ठाकूरच्या रूपामध्ये आणि अश्विनला संघात घेतलं, कारण रवींद्र जडेजाच्या पाठीमध्ये अचानक चमक भरलेली होती. जेव्हा भारतीय संघाची फलंदाजी चालू झाली त्यावेळेला सुपर स्पोर्ट्स पार्क सेंच्युरियनवरती तुफान म्हणजे तुफान ढगांचं वादळ आलेलं होतं आणि त्यामुळे पहिली बॉलिंग करण्याचा निर्णय हा दक्षिण आफ्रिकेने घेतला. दक्षिण आफ्रिकेला माहिती होतं की हा जो निर्णय हा सुरुवातीच्या काळामध्ये चांगली बॉलिंग करून सार्थक करण्यातच मजा आहे. कंगिसो रबाडानी त्याचाच एकदम हट्ट पकडलेला होता. अप्रतिम बॉलिंग त्यांनी केली. 1000 प्रश्न त्यांनी रोहित शर्मा, यशस्वी जयस्वाल, एकंदर सगळ्याच भारतीय बॅट्समनला विचारले. त्याची लेन ही खूप चांगली होती, कारण ॲलन डोनाल्डचं म्हणणं असं आहे 4.5 मीटर ते 6 मीटरच्या टप्प्यामध्ये फास्ट बॉलरनी बॉल टाकला पाहिजे. पुढं टाकला तर बॅट्समन तुम्हाला ड्राईव्ह मारेल, शॉट टाकला तर तुम्हाला हुक आणि स्क्वेअर कट मारला जाईल. परंतु 4.5 ते 6 मीटरच्या टप्प्यात टाकलं तर बॅट्समन अडचणीत येऊ शकतो. रबाडानी नेमकं तेच करून दाखवलं. भन्नाट बॉलर आहे, एका रिदममध्ये बॉलिंग टाकतो, फार लांब लचक रनअप नाही आहे, परंतु त्यांच्या एकंदर शरीरामध्येच ॲथलेटिक्स हे जणू काही भरलेलं आहे. त्यामुळे छोट्याशा रनअपमध्ये सुद्धा ते योग्य परिणाम करणारी गोलंदाजी करू शकतात. मी तर म्हणेन रबाडाला आज समोरनं म्हणावी तशी साथ मिळाली नाही, कारण बर्जर आहे त्यांनी पदार्पण करत असताना बऱ्यापैकी चांगली बॉलिंग केली, पण मार्को जेन्सन आणि कोटझी यांनी अजिबात चांगली बॉलिंग केली नाही. त्यामुळे भारतीय बॅट्समनची थोडीशी सुटका झाली असं म्हणता येईल. बॉल सुपर स्पोर्ट्स पार्कच्या विकेटवरनं मस्त उसळत होता, परंतु ज्याला आम्ही क्रिकेटर स्पॉन्जी बाउन्स म्हणतो, म्हणून बॉल असा जात नव्हता, बॉल थांबून जात होता, उडत होता आणि परत डाय डाऊन होत होता. याचा परिणाम असा झाला की बऱ्याच वेळेला बॅट्समनच्या ग्लोव्जवरती, छातीमध्ये, हेल्मेटमध्ये बॉल रागत राहिला, कारण उसळी ही सतत मिळत होती. भारतीय संघ 3/24 अशा अडचणीत सापडलेला असताना अडचणी अजून वाढल्या असत्या, पण त्यावेळेला विराट कोहली आणि श्रेयस अय्यर दोघंही 4 धावांवर खेळत असताना त्या मानाने सोपे झेल या दोघांचे सोडले आणि त्यामुळे या दोघांनी त्याचा फायदा घेत, त्या जीवदानांचा फायदा घेत एक छोटेखानी भागीदारी केली. लंच टाईमपर्यंत पुढची विकेट जाऊन दिली नाही. परत आशा जिवंत झाल्या. वाटलं की आता विराट कोहली आणि श्रेयस अय्यर समोरच्या बॉलर्सची धुलाई करणार, परंतु रबाडाचे प्लॅन्स वेगळे होते.
लंच नंतर परत आल्यानंतर रबाडानी पहिल्यांदा श्रेयस अय्यरला जबरदस्त आत येणारा चेंडू टाकून बोल्ड केलं आणि नंतर विराट कोहलीला आउटस्विंग टाकून कॉर्बियन व्हायला त्यांनी भाग पाडलं. या 2 विकेटमुळे भारतीय संघाच्या अडचणी एकदम प्रचंड वाढल्या आणि त्यावेळेला जर का रबाडाला समोरनं साथ मिळाली असती तर भारताचा डाव 150 धावात संपला असता. राहुल ज्यांनी गेल्या सिरीजमध्ये याच ग्राउंडवरती शतक ठोकलेलं होतं, तोच फॉर्म त्याच चांगल्या आठवणी घेऊन त्यांनी बॅटिंग चालू केली. अश्विन लवकर बाद झाला, परंतु शार्दूल ठाकूरनी मस्त साथ परत एकदा राहुलला दिली. एक छोटेखानी भागीदारी दोघांनी उभारली. शार्दूल ठाकूर आऊट झाला आणि तरीही राहुलनी कच खाल्ली नाही. तो विकेटवरती उभा राहिला. मोठे शॉट्स मारायला तो घाबरला नाही. तळातल्या बॅट्समनला हाताशी धरून थोडी भागीदारी तो रचत गेला. स्वतःच्या 70 धावाही केल्या. भारतीय संघाच्या धावासुद्धा 200च्या पुढं तो घेऊन गेला. हे शक्य झालं नसतं. मी तिसऱ्यांदा म्हणतोय. कंगिसो रबाडा ज्यांनी आज 5 विकेट काढल्या, एका बाजूनी अथक बॉलिंग केली, त्याला साथ मिळाली नाही, म्हणून भारताचा थोडासा एस्केप झालेला आहे. 200 धावांचा टप्पा भारतीय संघाला पार करता आलेला आहे. राहुल 70 धावांवर खेळतोय. अजून 2 विकेट जायच्या बाकी आहेत. रवी शास्त्री मला जेव्हा कॉफी पिताना भेटला तेव्हा तो म्हणाला, सुनंदन तुला एवढंच सांगतो, 225 धावा या विकेटवरती पहिल्या इनिंगमध्ये वाईट मानणार नाही मी, कारण तुला सांगतोय विकेट अजून खराब होत जाणार आहे. होतंय काय, पावसाच्या शक्यतेमुळे विकेट सारखं झाकायला लागतंय आणि त्याचा परिणाम विकेटवरती उलटा सुलटा होणार आहे. त्याचा फायदा हा बॉलर्सना जास्त होणार आहे. भारतीय संघाने 200 धावांचा टप्पा पार केला आहे, म्हणून थोडासा जीवात जीव आलेला आहे. राहुल अजून 70वर खेळतोय, म्हणून थोड्याशा आशा अजून जिवंत आहेत. भारतीय संघाने खरं 225 धावांचा टप्पा गाठला तर नंतर बुमराह, सिराज, प्रसिद्ध कृष्णा आणि अश्विन, शार्दूल ठाकूर हे मिळून समोरच्या बॅट्समनला अडचणीत आणू शकतात. म्हणून पहिल्या दिवशीचा खेळ मजेदार झालेला आहे. टेस्ट क्रिकेटला साजेसा झालेला आहे. बॉक्सिंग डेच्या पहिल्या दिवसाची जी क्रिकेटची मजा आहे ती बघताना मला तरी मजा आलेली आहे. तुम्हाला मजा आली का? राहुलची बॅटिंग तुम्हाला कशी वाटली? रबाडाची बॉलिंग तुम्हाला आवडली की नाही? मला जरूर सांगा. त्याच्याकरता माझं फेसबुक पेज, इंस्टाग्राम चॅनल, यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. गॉड विलिंग उद्या मी मोकळ्या वातावरणात सुपर स्पोर्ट्स पार्क सेंचुरियनला पाठीशी ठेवून तुमच्या पुढे दुसऱ्या दिवशीचा अहवाल सादर करेन. परंतु आत्ता मात्र रिमझिम पडती पाऊसधारा या माझ्या डोक्यावरती पडतायत. थोडासा आडोसा आहे म्हणून मी भिजत नाही आहे एवढंच. भेटूयात उद्या दुसऱ्या दिवशीचा अहवाल घेऊन. बाय बाय.